ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बंजारा एक आहेत। बीडमध्ये भाषणाच्या दरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर बंजारा समाजाची घोषणाबाजी। धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार। मंत्री असो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर। 7 आमदारांचा पाठिंबा। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं। मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय ते बघा। नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातात राज्य दिलं, त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणा घेतील ही अपेक्षा। शरद पवार यांची फडणवीसांवर टीका। शेतकरी प्रश्नी शरद पवार मैदानात। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। 7/12 कोरा करण्याची मागणी। शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। शरद पवार कृषी मंत्री असताना 55,000हून अधिक शेतकरी आत्महत्या। महाविकास आघाडीकडून अनेक शेतकरी योजनांना स्थगिती, तेव्हा शेतकऱ्यांबद्दल कळवळा कुठे होता? राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, चित्रा वाघ यांचा पवारांवर पलटवार। नवी मुंबईतील ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणी पूजा खेडकरच्या घरी पुणे पोलिसांची झाडाझडती। पूजाच्या मोबाईलसह खेडकर कुटुंबातील एक केअरटेकर ताब्यात। सिमेंट मिक्सरचा खेडकरच्या कारला धक्का लागला होता। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार। खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपासात सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर। वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणामध्ये मनसेचा नवा चेहरा देणार। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी संपन्न। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंची सोहळ्यासाठी उपस्थिती, तर अजित पवार राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनुपस्थित। राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणामध्ये नाशिक भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक। 22 ऑगस्टला धोत्रेवर घातक हल्ला, 29 ऑगस्टला मृत्यू। फरार निमसे स्वतःहून पोलिसात हजर झाला अशी माहिती। बीड जिल्ह्यामध्ये आष्टी आणि शिरूर तालुक्यात ढगफुटी। तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट। आष्टी आणि पाथर्डी तालुक्यातील 40 जणांना एअरलिफ्ट करण्याचे निर्देश। कडा शहरात 17 नागरिकांची सुखरूप सुटका। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात करंजीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पोलीस आणि महसूल प्रशासनाची रेस्क्यू टीम गावात दाखल। गावामध्ये सर्वत्र पाणीच पाणी। हुंडाई मोटर्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला CSR म्हणून 59 कोटी रुपये देणार। वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजना यासाठी सहकार्य। उन्सुकीम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात। 2 लाखांची लाच घेताना अकोला एसीबीने रंगेहात पकडलं। हेमंत पाटील यांनी शेतकऱ्याकडे वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी 4 लाख रुपयांची मागणी केली होती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।